तुम्ही आता तिकडे कुठे येता म्हणलं, तुम्ही इथं मस्त बसा एसी मध्ये. मी काय 10 मिनिटं ते आपला बकरीचा पाला आणला बस झालं. चालले मग सोबत. नाही तर मग कसं तुम्ही जा ना मग, नाही तर तुम्हाला टाइम नसेल तर. लागू द्या ना, 10 नाही 15 मिनिटं लागले चालते. हा हो, चालले सोबत सोबत. पण मी काय म्हणतो, हे साहेब इथंच थांबते. हो, मला थोडंसं म्हणजे लय उत्सुकता आहे ती. हो म्हणजे कोणता पाला असते बा बकरीसाठी आणि काय असते. हा म्हणजे आपल्याला कसं बकरी दूध म्हणजे लय लोक म्हणते बा लय याच्यात म्हणजे व्हिटॅमिन असते असं तसं सांगतात बा लोक. हा चांगलं असते बा. आता हे काय सगळं राहिला, आता मी फोन कसा लावू मग. बरं 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 ठीक आहे ना. नाही तर मग असं मी आणलं दाखवतो तुम्हाला कोणता पाला असते काय असते तर. हो मग दाखवून देतो. अरे पण येतो म्हणते तर येऊ द्या. त्याला झाड पाहायचं आहे, कोणतं झाड आहे बा, कायचं झाड होय. हो पाला तर नेहमीच पाहिलेला आहे त्यानं. तुम्ही हो येतो मी तुमच्यासोबत. कोणता पाला काढता काढा त्या. हो हे थांबते तिथं. बसा साहेब तुम्ही इथं बसा, मी येतो त्याच्यासोबत. आता काय म्हणाले. हो बरं बरं चला मग चला. हो तुम्हाला यायचं आहे तर चल मग घे टोले मग आम्हाला काय करायला लागते. हो चला. आता काय करा बकरी नाही घरी नाही कोणतं काहीच नाही आता. हो नाही आता आपण आली पाला घ्यायची पाहिजे मावर. बरं नाही या माझ्याजवळ काही नाही काही नाही. हो ना आम्ही तर सगळं शिवरायला आहे आता. हो काय करावं काय आता. हो याला मला थांब इथं मी आणतो पाला. साहेब बसा तुम्ही इथं, मी काढतो आता पाला जरा. हो करतो तोडता आता ही नाही आणला का मोठं कठीण काम झालं. हो जा तुम्ही बसा इथं, बसा सावलीत बसा. हो ना, आहे ना इथंच आलो मी. हो काय कोणता पाला कोणता असते म्हणलं बकरीचा. हो कोणता खाते ते जास्त. बाबा सगळेच वनस्पती खाते ते. हो काय तर सुबाबूचा पाला मोठ्या आवडीनं खाते म्हणा. बाबूचा चिचीचा त्या अजून त्या टाकाईचा पाला वाशिमचा पाला लस ते अलग अलग. हो सगळं खाते ते, काही विशेष नाही ते. तसं हो का. बरोबर काढा ना मग काढा काढा. काढा आता. आम्ही तर तिकडे झाला पुढे. बरं मी काय म्हणतो, तू बसा इथं, मी सुबाबूचा पाला आणतो. हो ते ही नाही गेली त्याच्याने तोडायला भारी जाते. त्याच्या काय कटकट 2-3 डागा मोडल्या की चालले घराकडे. आलोच मी, थांबा इथं. दाखवा ना मला, दाखवा सुबाबूचं झाड कोणतं येतं. मी बाबूचं पाहिलं पण सुबाबूचं नाही पाहिलं ना. आता याला काहीच माहिती वाटते. वांगे काय लागते हे तरी माहिती आहे का बा. नाही तर बा असं करा तुम्ही. हो चला तिकडे एखादा भराटीचा काटा ढोसला म्हणजे मग समजून येईल. चला ते चप्पल बरोबर आहे का बूट तुमचा. हो नाही बा काट्याला असे खब्बल काट्यावर इकडे. हो फालतू कसं आमच्या आहे टायर आहे. असू द्या ना. अरे चांगला बूट आहे आपला. हो फक्त सुबाबूचं झाड कोणतं दाखवा तुम्ही. हा कोणता पाला काढता दाखवा. हे नसतं आपण झाले ना. हो ना फोन लावायला छान असतं भेटायला म्हणे. हो ना काय लष्टाला लागले तर बरोबर चला मग तिकडे चला. मग तिकडे हो काही बजेट बसला लावाच लागत. चला सगळं सगळं जीव राहिला का कसा काय फोन लावा कधी कुठे नाही काम मोठं कधीच काम. साहेब म्हणलं पाहिलं का. हो हे आहे म्हणलं सुबाबूचे झाड. हो एक का झाड असलं ना वावरा सरे वावरात ती सुबाबू होती ना. आता मी थोडं म्हणलं पाला तुम्ही बसा इथं पाय तुम्ही अंदर जरा. हे आहे का असं. हे आहे सुबाबूचं झाड. बरोबर आजच पाहिलं राजे म्या. हो असते ना असे झाडं. हो हो बरोबर पाहिलेले आहे पण नाव नव्हतं माहीत. बरं तोडा मग आता याच्या डांगा तोडता काय तोडता. हो चला कुठं पाहा लागते कुठं तोडता. इच्छा तोडता का तिकडे तोडता. तर या मागाची वाटते नाही का. हो मला वाटतं काही ताल बसत नाही आपला. हो जाऊ तिकडे आता नशिबाला जे होईल ते होईल आता. हो जाऊ पुढे काही जमलं तर पाला का. हो इथं तर काही ताल बसत नाही कोण घे मागाच आहे आता. बरं असं करा साहेब मी काय म्हणतो माझ्या तुम्हाला उशीर होईल का नाही का. फालतू आता एक तर मला ट्रॅक्टर घेऊन आपला ते तूर काढायला जावं लागते उशीर व्हायचा नाही का. एक तर ये आणला नाही मी. राहू द्या का जाऊ दे तिकडे नाही का. चला चला पहिले तुम्हाला पोहोचून देतो. पायदानी सुबाबूच्या पाल्याचं मग. हो चला जाऊ दे तिकडे. पाय पाय नाटकच करू राहिला तर हे. हो याला काही फोन लावता येऊन नाही राहिला. हो म्हणून आता हो चला म्हणते. बरं तुमची इच्छा तुम्हाला वाटन तसं बा. नाही थांबायला तयार आहो. नाही हो थांबा काही नाही. पण आपल्या लोकांना त्रास होणं बरोबर नाही वाटत. आता तुम्ही तिघं साहेब अटकून पडले माझ्यानं. मी तर म्हणलं तुम्हाला गेले असते चालले असते तुम्ही माझ्या विना करा. नाही नाही तसं काही नाही म्हणा. फक्त आता एक वेळ कसं तुम्ही असले सोबत की डायरेक्ट जाती माणूस. नाही तर मग कोणत्या सामटीत घर आहे आणि कुठं चक्की आहे आणि कुठं काय. हां 10 लोकांना विचारा. हो त्यापेक्षा चला आता संग मग चालले जाऊ मग. हो चलो. हो चला मग आता नाही का. हो फिटला आता कोणी मोठा फिटला मग शिराबाई फिटला अजून 5-6 जण फिटले समजा आता. बरं चला चला. हो चला आता चला. साहेब थांबा म्हणलं एक मिनिट ते आमचे ट्रॅक्टर मला खायचं त्याला टच करतो मी. हो येतो मग घरून डायरेक्ट भाकर घेऊन. हो आम्हाला जरा ते तूर आता काढाले. हो थांबा इथंच थांबा चालले जाऊ आपण. फक्त लवकर येतं म्हणलं भाऊ. नाही तर बसन गोष्टी सांगा दा. हो तेवढी चक्की दाखवून द्या आणि मोकळं व्हा. फक्त एक मिनिटाची धीर नाही का. हो ना झालं ना आता इथं जवळच आहे ना घर द्यायचं. फक्त त्याला सांगू द्या मला. हो आलोच ना मी. ए कशा लाईन पाटील मी काय म्हणतो लवकरात लवकर काहीतरी करा तुम्ही. हो महावितरणवाले आहे म्हणलं ते मीटर चेक करायला आलेलं आहे. हो आता कसं आहे महापिच्चाच नाही सोडून राहिले ते. कधी बुड्याचा पहिला नंबर आहे बाकी मग तुमची. हो लवकरात लवकर काय करता येईल ते करा आता. हो कारण की आता कधी बुड्याचा नंबर पहिल्यांदा लागलेला आहे. हो तुम्ही काही करू ते मशीन नाही तर ट्रॅक्टर आडवा लावा. हो पुढे हो नंतर मी यायला तिकडून घेऊन येतो बघा. हो तेवढ्या टाईमपासमध्ये लवकरात लवकर भुसण्याले हो भेटून हो बरोबर काम करून घ्या. हो नाही तर काही खरं नाही. हो चला येतो मी आता बाकी आता तुमच्या भरोशावर. हो येतो मी. लाईट पाटील हो व्हा म्हणलं तुम्ही पुढे मी 15 मिनिटात येतो. हो फक्त यायला कधीला म्हणजे चक्की दाखवतो. पण आलोच मी. हो व्हा तुम्ही व्हा लवकर मशीन घेऊन चालले जाऊ मग. करा साहेब म्हणलं लवकर सुरू सरळ सरळ जाऊ दे बिलकुल. सांगतो तसं चला. आपण नसती झापत झाली आता. कालच तर राजा आम्ही ते मीटरचं केलं ना आता हे आज झाडे आले म्हणते. हो लाईनी पाटील एक काम करा राजा. हो त्याची गाडी कंदील बुड्याच्या चक्कीपर्यंत पोहोचली नाही पाहिजे. हो आपलं ट्रॅक्टर तिथं मंदिरापाशी उभा आहे ना ते हळंबा मशीन लावून. हो जरा आडवं लावून द्या आणि तिथून चालले जा तुम्ही. हो तोपर्यंत मी इकडे लाईन लावतो मग. भूषणले भेटतो आणि कंदील बुड्याला टच मारतो. मा घरते मी ते काढून करतो ते बरोबर ओके. हो लवकर जा आता फास्टमध्ये बिलकुल. आले का फालतूचे कामं करता. आली का नाही अंगावर. तुम्हाला म्हणलं ना मी कालच विषय होता ना. हो जाय पटकन जाय. हो जाय ते कंदिराला टच कर बाबा आणि त्या भुसण्याला सांग लवकर बरोबर कर म्हणा काय आहे ते. मी ते ट्रॅक्टरचं पाहतो काय करायचं ते आडवं लावा जा. हो जाय पटकन जा पटकन. काय झालं काय मग इतका कलोय कराले. हो काय काय झालं. काय
काय झालं विचारायचा टाइम आहे का भाण्या तू लवकर चाल मा संग त्या भुसण्याला काही ना काही सांगा लागणार ना ते मीटरचं धाड पडी धाड मग काय तर सकाळी हे बा 7:30 वाजता बिलकुल आलेली आहे गाडी तुमच्या घराकडे गेलं ते झुमरे घेऊन ते आलं बसून वावराकून. बापरे काय बोलून राहिला तू? अरे मग धाड पडली तर आपल्याला काय भेव आहे? काय झालं काय असं? आपण काय केलं? अरे बाबा कालच तर केलं ते साहेबांना आपलं खोल फिटिंग नाही केलं का मीटर मग ते चेकिंग करायला आले म्हणते ते आता झुमऱ्या सांगे बा कंदील आबाजीचं नाव घेतलं म्हणते तिथं पहिले चक्कीच्या तिथं जाऊ द्या म्हणते गाडी. ए बापले का सांग आता काय लोक आपल्या गावातले गावातूनच पिन मारलेले कोण होतं हो ना म्हणून एवढ्या सकाळी आले ना. चाल बस बा भानू लवकर जा तुम्ही त्या भूषणले म्हणा बा काहीतरी मीटरचं कर म्हणा ती योगायोग रात्री आलेला आहे ते लवकर जा मी आलोच मी चक्की पूजा वा लवकर वा. कशाला लवकर चला भूषणच्या घरी चला चला लवकर चला. मला चक्कीची चाबी लवकर आता काय होते काय नाही हो ना लुक लुक राहिला आता हो ना आपलाच पहिला नंबर आहे का बापा काय होते काय नाही पडते का बापा दन घे म्हणा चाबी आण लवकर. पडायलाच पाहिजे तुम्हाला तुमची छाती धुकधुक लुकलुक करते तसे धंदे करावे नाही माणसानं मग आता बसा भोगत मग दण पडत नाही तर काही पडत वा तिथं जा आता आणतो चाबी. करा कोणत्या टाइमला काय बोला माणसाला हिंमत द्यावं का काय करा हो ना बाया म्हणा हात जोडा बा आण लवकर आणि चाबी आण फक्त हो ना लुक लुक धुक धुक काय होते राम 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 प्रगट दिनाला मी काही ना काही कबूल करतो बापा निपटू माझे संकट हो ना प्रगट दिनाचं मी जेवणाचं सगळ्या गावाचं करतो फक्त एवढं निपटते बापा आणू लवकर आण लवकर राम 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 लुक 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 धुक धुक धुक. रस्ता म्हणजे काय काय जसं काय त्याच्या घरचाच होय का हो ना दुसऱ्या जाऊच कसं आता हे मधात गेलं ट्रॅक्टर लावून कुठे गेला अरे मला लहान भाऊ फोन लावला का द्यायले तुमचं ते कोण होतं ते ट्रॅक्टरवाला मालक काय माणसाला असं आळू उभं करत असते का ते ट्रॅक्टर लोकांना जायला रस्ता का काही लावा फोन लावला का द्यायले. अरे आता काय 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 लावूनच राहिला ना फोन रिंग चालली पण आता उचलली नाही पुढच्या मी काय करू हिंका आता 2 मिनिटाची गोष्ट नाही राजा काय तुम्ही राजा इतकं असतं का गडबड बा एवढं काय काय म्हणलं तुम्हाला 2 मिनिटाचा धीर नाही का मग चालू आहे ना बेल चालू आहे ना 1 मिनिट. बोला शिलाल भाऊ बोला आले का माणसं आले का सगळे आपले? काय माणसं आले का राजा काशीनाथ नाही आला अजून त्याची शिदोरी व्हायची होती हो भाकर टाकू राहिली त्याच्या घरची बाई हो येतो म्हणे 5 मिनिटात पण तुम्ही या ना राजा इथं गाडीचं आपल्या ट्रॅक्टरची चाबी घेऊन तुम्ही खिशात घेऊन चालले गेले हे ट्रॅक्टर मंदात उभा झाला हे लोकांची गाडी आली नाही इथं आपल्या महावितरणची मग त्याने जाव कसं म्हणलं पुढे आता मावर ते खेकवून राहिले फालतू राजा यावर लवकर ते ट्रॅक्टर बाजून करा आपलं ते मशीन किशीन हळंबा त्याला जाऊ देते हो कुकडे जावं लागते बरं हो ना मग आता 2 मिनिटं दम नाही का बा त्याले हो डिझेलची कॅन आणायला गेलतो ना मी हो ना आलोच ना येऊ राहिलो रस्त्यानं हो ना 2 मिनिटात पोहोचतो मी तिथं थांबा म्हणा जराशे 2 मिनिटं हो ना आता काय काय इतकी गडबड असते का? पण मी काय म्हणतो लाईन पाटील लवकर या फक्त तुम्ही मग काय कोणाला त्रास नाही झाला पाहिजे रस्त्याच्या अशा आडव्या मधात उभे नका करतो या लवकर या. हो ना मग तिथं कटलं उभं होतं ना म्हणून मला पुढे नाही काढता येणार म्हणून तिथं लावलं म्या आता कटलं गेलं असं तिथं बस आलो ना मी 2 मिनिटं नाही का दम हो आलो जमला नाही का 2 मिनिटं 10-15 मिनिटं होते का बरं ठीक आहे या लवकर या फक्त हो ना आता त्याने अडचण आहे या लवकर या. आता येतो म्हणते साहेब आता काही अडचण नाही हो पण काय होतं साहेब म्हणजे कायसाठी आले म्हणलं गाडी हो कधी लाभूच्या चक्कीवर चालली म्हणून म्हणलं ते असंच आपलं काहीतरी आता बिलं थकीत आहे काही लोकांचे हो काही कट करायचे आहे कोणाचे फॉल्टी गिल्टी हे ते चेक करणं असते आमच्याकडे हो त्यासाठी झालेलो आम्ही आता आपली सापडते वाटते नाही का हो कंदील बुड्याचं होईपर्यंत हो काही ना काही भूषणने सांगायला फोन करून नाही का बरं ठीक आहे ना करा ना चेक करा हो तसं आमच्या गावात शक्यता नाहीच आहे म्हणा असं वाटते तुम्हाला पण आम्हाला तर नाही वाटत बा कोणी आमच्या गावात आहे म्हणून असं बरं ठीक आहे मग आता येतेच ते हो मी येतो घरून माई बी शिदूर राहिली घरी आलोच मी झालं हो याची फॉल्टी वाटते नाही का हो याची टरकली हो म्हणून तर गेलंय चला आता बसा म्हणलं नाही हो झुंबर दादा तुमचं नाव झुंबर दादाच आहे ना? हो झुमर दादा याच्याच ट्रॅक्टरवर आम्ही हो मी ड्रायव्हर आपण आता चाबी मालका जोड आहे हो ना बरोबर हो मग काय का आमच्या तकलीफ झाली तुम्हाला नाही का होते म्हणा जाऊ द्या गाव म्हटलं की चालते एवढं तरी आता बैलगाड्या बैल गेलं लय कमी झाले हो नाही तर पहिले तर लय जशी बा हो आता काही नाही एवढं हो ना पण आता लवकर करा म्हणा म्हणजे कसं हो आमचं झालं पाहिजे लवकर आज हो ठीक आहे हो येऊ द्या द्यायला आता बस आता 2 मिनिटं. लवकर आपल्याला कंदील आबाजी चक्कीतलं ते मीटर बरोबर करणं आहे नाही तर 100% धाड पडतेच ते हो लवकर चाल तू घे लवकर पेनचीच पाना घेऊन चाल लवकर. नाही आपण नाही करत बा कंदील बुड्याचा बा हो एक दिवस माझ्या दैनाचे पैसे नाही राहू दिले मग मी काय करणार आहे आपण करतही नाही ते माहीतच तर मी राहते ओके केलं मा आईनं सांगितलं मला असं केलं म्हणे नसतीचे कामं करता आले का आपण ते करतही नाही कंदील बुड्याचंही नाही करत फक्त आता दुसरं तुमचं काशीनाथ तुमचं आहे का तुमचं करतो एक परी शहर असं नसते का एक खेप देता करून द्या का तेवढं हो मा बुड्या दण पडत का फालतू आपत होईल का बिमार पडते मा बुडा हे बा काही कोणती हालती डबल असं मा बुड्या सांगतो मी असे कामं करू नका फक्त एवढं करून द्या यावेळेस तर फक्त हो ना पण त्या बुड्याला काही गरजच नव्हती ना मग काय तुम्ही केलं तर केलं आमची मीटर बैकून टाकली मग फालतू आता पाबर आता पडली का धाड मग अरे लोक पिना मारतात ना बात माहीत होते लोकायले मग आता हे तपासणी झाल्यावर सगळं वैकू येते त्याने बंद करून ठेवलेलं मीटर मग युनिट नाही पडत काही नाही पडत डायरेक्ट दंडच आहे तुम्हाला 50-1 लाख रुपयापर्यंत तेच म्हणलं ना भूषण तू कसं यावेळेस करून टाक हो भानूचं कसं आहे आपला माणूस आहे राजा ते हो बुड्याच्या इकडे पाहू नको एक वेळ भाण्याची इकडे पाय अरे का भानू तो इकडे पाहून मी काम करून राहिलो नाही तर हे बा आता बुड्यानं जर सांगितलं असतं ऐकलं असतं मी हो एक दणका बसूच दिला असता बरं जा तुम्ही आता हो काढू दे मा पेनची संती काढू द्या हो बस पळतच जा तुम्ही आता मग बाकीच्या इकडे येतोच मी तुम्ही तयार राहा हो ओके. भूषण कुठं चालला तू लवकर आपलं ते मीटर ओके कर मला हो काय राजा कंदील बुड्यान कोणता माणूस आणला कालन फालतू लवकर ते दुरुस्त कर ते धाड आले राजा कोण पिन मारेन कोण नाही लवकर ते ट्रॅक्टर आडवा आहे तोपर्यंत करून घेते
आपल्या इथं रात्रीच केलं म्या. हो आता हे कंदील आबाजीचं सांगायला आले ते कर म्हणून. हो तिकडे झाड चालले म्हणते ते. हो ना, आम्हाला समजलं कंदील आबाजी तिकडे चाललं म्हणून डिटेल पता दिला देणाऱ्यानं. जाऊ दे हो, पण लवकर जायतून ते काय करायचं ते कर. 10 मिनिटात ते लाईनी पाटील आले की बस गाडी सुटली म्हणा. हो, बस निघालोच मी आता. पेंचीस पाना घेतलं की चाललोच तिकडे. हो बस चाललोच. जमलं का रे भूषण, जमलं का म्हणलं. हा हो आता लवकर तुझे इच्छा करून फटकन मुंशीरामच्या घरी जायला लागते बोला. हो गाडी आधी फिक्री आहे म्हणते, लवकर पाहायचा. हो झालं का ना, तुम्ही नसते कामं करून ठेवत जा. आमच्या भोवती आहे डोक्षे तुझी आणत जा. अरे बापा रे, गाडी चालू वाटते. अरे बा कंदील आबाजी गाडी आली म्हणून, गाडी आली. आपल्या झाला सत्यानाश झाला, पाहिलं वाटते पोट्टेल त्यानं. काय होते काय माहिती आता. हो काहीतरी नाटक रचा लागन. हो चला वानेर आले म्हणलं. अरे हकाल ना रे, हकाल ना वानेर, हकाल ना रे का काय सर टीनं का चपून टाकले रे का हुतले का भिंत. हकाल ते झाडावरती हकाल वानेर. काय हकाल राजा, रोजचा ताप तुमचा. हो थांबा तुम्ही, हकाल तुम्ही आता चांगले लंबे नेतो तिकडे. हरे 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 हरे, चलो 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 चलो. आले का तुम्हाला भिंत का दे हकाल तिकडे. हो गेला वाटते. हो जमते आता. नाही का तुम्हाला भिंत घोर सरा. हो वानेरा तापच लावला कडे गावात मी सरा हुतले का. म्हणजे काय वाटेल होते का. हो का असं हो पाहायला वाटे पुष्ट. हो ना तेच म्हणलं, साहेब आले म्हणलं बा. हो पहा म्हणलं ते काय तर. हो या साहेब पाहू म्हणलं, हे आहे चक्की द्यायची. अच्छा तुमचं आहे का हे चक्की. अच्छा ठीक आहे. वानेर भरपूर वाटते तुमच्या गावात नाही. वानेर अरे काय राजा ताप आणला सरा. हो ना सांगतो ना, दवडीतल्या भाकरी निवडाय, दवडीतल्या भाकरी. हो ते आम्हाला दरवाजा लावून जावं लागते, नाही तर दुपारी घुसून खा जोगते येतं. मग का हेच तर आता चक्की उघडली म्या. हो एखादं दयन उचललंच होतं. हो बरं झालं बा मी आलो. हो काल ते पोट्टा आलं म्हणून जमलं ते, नाही तर माझ्यासारखेला ऐकत नाही अंगावर जिथलं काय. बरं ठीक आहे ना. हो ना आता ते प्राणी म्हटलं आता त्याला काय इलाज आहे. हो बरं मी काय म्हणतो, आम्हाला तुमच्या मीटरची चौकशी करायची आहे, तपासणी. तर हेच आहे ना तुमचं मीटर. हो आपलं चक्कीचं. हो आपलं कमर्शियल. हो साहेब कमर्शियल आहे आपलं. हो एक आपलं समजा घरगुती खर्च आहे समजा, हे कमर्शियल आहे. ठीक आहे तर चला आता वायरमॅन साहेब हो याच्या मीटरचं चेकिंग करून घ्या. हो लवकरात लवकर पाहून घ्या काय आहे. फॉल्ट आहे म्हणून आम्हाला समजा कंप्लेंट आलेली आहे तुमची. हो तर ते चेक करायचं आहे आम्हाला. बापरे आपल्या मीटरमध्ये. हो सांगा आता आम्ही काय केलं बा. आता असं आहे तसं आहे बाबा. आता आम्हाला काही समजत नाही येतलं. पाहा बा म्हणलं. हो तुम्हाला काही आमची काही अडचण नाही बा. हो पाहून घ्या काही हरकत नाही. तर मी काय म्हणतो वायरमॅन साहेब हो पाहून घ्या म्हणलं बरोबर. हो पद्धतशीर बिलकुल काय नाही ना. हो करा चेक करा ते लवकर. साहेब आता काही सापडलं का म्हणलं, काय हाय फॉल्ट काही आम्हाला तर काही समजत नाही बा त्यातलं. हो काही वाटलं का म्हणलं, काही असं वाटते तुम्हाला फरक म्हणून काही फॉल्ट आम्ही केलं बा याच्यात काही चुकाटा. नाही तसं काही नाही म्हणा. हो आमचा जे काही अपेक्षा होती हो ते भंगच झाली. हो कारण की काल कंप्लेंट मिळाली होती आम्हाला. हो तुमच्या चक्कीमधलं जे मीटर आहे त्याच्यामध्ये छेडछाड केलेलं आहे. हो रीडिंगच्या बाबतीत आणि बाकी गावामध्ये काही आहे असं आमच्या नावानिशी कंप्लेंट आली होती. हो त्यामुळे आम्हाला थोडं ॲक्शन घेणं आवश्यक होतं. हो पण इथं येऊन पाहिलं तर असं काही निदर्शनात आलं नाही आमच्या असं काही बा फॉल्ट आहे म्हणून. सगळं व्यवस्थित आहे, रीडिंग वगैरे पद्धतशीर चालू आहे. बरं ठीक आहे काय हरकत नाही. तुमचं घर कुठं आहे तिथं चला बरं. हो ते मीटर चेक करायचं आहे आम्हाला. आणखी बाकी काही 2-4 चेक करायचे आहेत. राजा काय करा आता पहा, एखाद्याला दयन मी उधार दिलं नसं. हो टाकली कंप्लेंट करून. हा हो काय लोक आहे काय कसा जमाना आला सांगा बा. आता आहे का काही तुम्हीच सांगा बा. हा आपण गरीब माणूस राजा, आपल्या त्यातलं काही समजत नाही भेंडण. आपण काय असे कामं करणार आहोत. हा हो पण ते कंप्लेंटवाल्याला म्हणाले का हराम खोरा असे कामं करू नको म्हणा, खोट्या कंप्लेंट. हो चला बरं मा घरी. हो चला मा घरचं पाहून घ्या म्हणलं. अजून आमच्या आसपासचे कोणा सगळ्याचे पाहून घ्या. हो तिकडे भूषण करूच राहिला असं म्हणा. चला लवकर पाहून घ्या. हो काही अडचण नाही. आमचं म्हणणं तुम्हाला काहीच अडचण येणार नाही. हो आम्ही फॉल्ट जर केला असेल ना हात तोडून देऊ का. हो चला तुम्ही. हो ना चला हो पाहूनच घेऊ आपण. हो कारण की हो थोडं आता इथं तर काही लक्षात नाही आलं, पण आता घरी बघू काय होते काय नाही. अजून 1-2 मीटर पाहावं लागेल आम्हाला. हो चला हो तिकडे चला. कुठं घर आहे दाखवून द्या चला. नाही साहेब म्हटलं आपलं रस्त्यातच घर आहे. हो जर लवकर आपलं चेकिंग केलं तर आम्ही कसं मग शेतात जायला मोकळं होतो. हो कसं आमचं ट्रॅक्टर थांबून आहे म्हणून म्हटलं. बहुतेक याचं ओके असं नाही का. हो नाही थांबा तुम्ही थांबा. यायचं कसं नावानिशी कंप्लेंट आहे ना. हो हे एक आपलं काय शिवलाल आपलं शिवलाल टोगुडे कोण आहे शिवलाल टोगुडे. हो यायचे मेन चक्कर नाही आम्हाला. म्हणजे माझी कंप्लेंट दिली का त्यांना सांगा. कायच करावं लोक सहीनच नाही होत कोणाला. पा चला पहिले माहिती मी म्हणलं शिवलाल टोगुटे आपलं चेक पहिले करून घ्या बा. आता जाऊ दे तिकडे. अच्छा तर तुम्ही शिवलाल टोगुटे आहे का. अच्छा हो ना 2 नाव सांगितले त्यांना. हो कास्तकारायला बा याचे नाव घेतले होते म्हणे असं सांगितले. हो पण हे बा तुमचं राहू द्या. पहिले आपलं हे सीतारामजी पवार आहे याच्या घरचं मीटर चेक करू नंतर तुमचं करू. हो चला आता तिकडे चला. हो पटकन दाखवून द्या घर आम्हाला. ओके बरोबर ठीक आहे ना काही हरकत नाही. मन संता आता पाहून घ्या आपला. हो काही विषय नाही का खणखणीत नाणं असल्यावर आपल्याला काही भ्याचं काम नाही. हो चला पहा म्हणलं साहेब झाले समाधान तुमची. हो चक्की पैसे बा पहा म्हणलं काही होतं का इथंही नाही बा काही. हो अजूनही तुम्हाला वाटत असेल तर सगळ्या गावातले तुम्ही मीटर चेक करू शकता. आमचं काही म्हणणं नाही. हो पण हे मी सांगतो तुम्हाला असं कोणाचं ऐकून तुम्ही असे कामं करू नका. कोणी आपलं काही बी लबाड्या सांगते ना तुम्ही चालले आपले. विनाकारण पेट्रोलही गमावलं. महावितरणचं नुकसान. आणि फालतू गावात काही सापडलं नाही तुम्हाला. म्हणून म्हणलं आमच्या गावात कोणीच असं लाईन चोरणारे नाही. सगळे इमानदार लोक आमच्या गावात. बरोबर आहे. हो कसं काकाजी आम्हाला थोडीशी न्यूज भेटली. हो की बा या गावातनी बऱ्याच लोकांची मीटर म्हणजे रिडिंग कमी करायसाठी त्याने काहीतरी बा कलाकारी केली एका माणसाकडून.
हो पण ते आता आम्ही तर 2 चेक केले हो, बाकीचे तर आता काही इच्छा वाटून नाही राहिली, कारण की तुमचं नाव आम्हाला त्यानं स्पष्टपणे सांगितलं होतं हो, की जे बा सीताराम पवार आहे हो, यानं सगळ्या गावात असं काम करून दिलेलं आहे, स्वतःचं मीटर आहे बा, हे आहे. पण पायसान तर इथं येऊन काहीच नाही, खोदा पहाड निकला शिवा. हो सगळं पद्धतशीर आहे, सगळं व्यवस्थित आहे. पण पुढच्या माणसाले कास्तकारानं गोष्टी केल्या म्हणजे मार्केटमध्ये, आणि ते त्यांना ऐकलं पुढच्यानं, आणि ते आम्हाला सांगितलं हो. मग आम्हाला वाटलं बा कदाचित असू शकते, म्हणून आमचे काम आहे आता पाहणं हो. पण आता इथं काही नाही, सगळे मीटर ओकेच असन हो, कारण की आता 2 मीटर चेक केले, जे नावानं त्यानं कंप्लेंट सांगितली की ते बा हे आहेच हो, तिथंच काही नाही सापडलं तर बाकी काय असं ना हो, काही हरकत नाही हो. पण असंच तुम्ही कायम ठेवा, आणि बाकीचे जे 40 मीटर वापरू नका असं म्हणा. पण ते दुसऱ्या गावचा विषय असेल, आमच्या गावचा नसेल हो, कारण की आता तुमचं ऐकण्यात फरक पडला असेल पुढच्याचा बी हो. पण नेमका म्हणून माणूस होय कोण म्हणलं ते कंप्लेंट करणारा? ते काही विषय नाही म्हणा, आपण कोणी व्यक्ती त्यांना ऐकलं, ते आपल्याला सांगितलं त्यानं की अशा अशा पद्धतीचा बा कार्यक्रम सुरू आहे हो. पण इथं तसं काही विषय नव्हता, बाकी दुसऱ्या गावाचं प्रकरण असेल ते काही सांगता येत नाही हो. तर फक्त कसं आहे, तात्पर्य एकच आहे की बा अशा पद्धतीचे कामं करू नका, कारण की महावितरणची फसवणूक करणं म्हणजे स्वतःचीच फसवणूक करणं आहे हो. कारण की आज ना उद्या सापडणंच आहे, आणि विनाकारण फालतू दंड पडणं, हे करणं ते करणं, नावाचा खराबा करणं, आणि या गोष्टीत काही पडलेलं नाही म्हणून म्हणलं तर अशा पद्धतीचे कामं करू नका, आणि व्यवस्थित असं चालू द्या. चला ठीक आहे, आता उद्या प्रगट दिन आहे, चांगला कार्यक्रम करा, व्यवस्थित पद्धतशीर हे ते काय विषय नाही हो. चला ओके, धन्यवाद. हो साहेब, बरोबर हो ना, ठीक आहे ना हो. ते मग ऐकूनच देऊ राहिला होता, उद्याचा प्रगट दिन हो. कसं आहे, सगळं खर्च आपणच करणार आहोत, कारण की आपण आता यावर्षी असं ठरवलंच होतं की बा प्रगट दिनाचा आपल्या गावातनी महापंगत द्यायची हो, पद्धतशीर कार्यक्रम करायचा हो. तर आता तुम्ही जर झालं तर शक्य झालं तर या जेवण करायला मस्त हो, काही हरकत नाही. फक्त मला कंप्लेंट करणारा कोण होय त्याचं जर आम्हाला नाव समजलं हो, तर तेवढं सांगायचा प्रयत्न करा हो. म्हणजे कसं आम्ही त्यालाही सांगू का म्हणा, आमच्या गावावर असं तू बदनामीचा आरोप करतो हरामखोरा, फक्त तेवढं जर आम्हाला समजलं तर लय आनंद होईल आम्हाला. काय त्याचा विषय काय, आता आपण वाढू नाही हो. पहा तुमच्या हिशोबानं, आणि उद्याचा कार्यक्रम आनंदाने साजरा करा. ठीक आहे हो, चला येतो मग आम्ही, धन्यवाद. नाही नाही, आलं लक्षात आलं मग आता ते हो. 100% मार्केटातलं म्हणजे एक तर आता हो, आपलं हे खादुळे असं, नाही तर मग घनश्याम असं हो, दोघांना काहीतरी काळी केली ते हो. बरं थांबा, तुम्ही जिरो तर तुमची आता हो, फक्त आता यायला जाऊ द्या हो, तुमच्या मागं लागतो आता हो. बरोबर ठीक आहे ना, काही हरकत नाही, जाऊ द्या आता विषय मुळा, या तुम्ही आता. आला ते डबल नाही काल याच टाईमला आला दुपारी. बोला, आले खादुळे साहेब? नमस्कार 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 नमस्कार. आता ब्रेक होता मनातला, म्हटलं कसं कालचा विषय आपला हो. काय टाकली मग झाड रामपूरला सकाळी हो? काय टाकणार होते म्हणजे तुम्ही, काय लागले हातात लोक? बोलास का आता याले हो. आता मी काय म्हणतो खादोडे साहेब, तुम्ही विनाकारण आहे पहा नसतीचे कामं करत नका जो हो. खरं माहीत असलं ते सांगितलं पाहिजे याचं त्याचं ऐकायचं, आम्हाला येऊन सांगायचं. फालतू आम्ही सकाळी गेलो, चक्कर टाकली काय त्या मीटरमध्ये फॉल्ट नाही कोणतं, काही नाही काही आपलं बोलणं कोणाचं काही ऐकणार आहे एखाद्या दिवशी मार खासान ना तुम्ही त्या गावाले म्हणे कंप्लेंट करणारा कोण आहे ते आम्हाला नाव तर सांगा म्हणे फक्त तुम्ही चपलान घेतो म्हणते विनाकारण फालतूची भानगडी पडणं हे ते खऱ्या गोष्टी असेल तर काही हरकत नाही काही आपलं करणं, काही दुश्मनी आपली इकडे तिकडे काढणं काही कामं नको करत तुम्ही अशी. बाप हुकला गेम नाही का हो? कसं काय झालं म्हणा, हे तर चमत्कार झाला. काय बोलून राहिले तुम्ही हो? काय तुम्ही गेलेच नाही वाटते, झाड टाकलीच नाही तुम्ही? 100% सांगतो ना. अरे 100% मला माहित होतं ना तिथं 10-20 लोकांची मीटर तर 100% होतेच तिथं बोगस. मग तुम्ही काय म्हणता? ए बाबा सांगे वांगे कामं नका करू तुम्ही, आम्हाला गोत्यात आणू नका फालतू हो. नसते कामं राजा माहित नाही, काही नाही, लोकांचं ऐकलं ना आम्हाला सांगितलं ना आम्ही गेलो तिथं बयाळासारखी काही प्रूफ असेल तुमच्यावर ते आणा सोबत असे दिमाग खाऊ नका आमची तुम्ही हो. या तुम्ही आता येऊ शकता बाबा, फालतूची चक्कर पाडली तुम्ही. आम्ही झाला कसा चमत्कार हे आता काही समजा नाही मार्गाने, हे कसं काय रात्रीतून बदल असं असं हो का हो. पण कसं मी गोष्टी ऐकल्या बा हो, असं वाटलं बा असू शकते हो. नसेल म्हणा काही आपल्याला कसं कल्पना नाही, पण मी तुम्हाला जे काही माहिती मला कानावर पडली ते तुम्हाला सांगितली बा सुजान नागरिक म्हणून ठीक आहे. चला धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. डबल अशा कंप्लेंट देऊ नका म्हणला हो, माहीत असलं तरच सांगाल या, आणि ती लेखी तुम्ही तक्रार करा कोणाची या आता तुम्ही या. क्या खादोड़े साहब, क्या बोलते, क्या है खुशखबर? हाँ कुछ हाथ में लग गई क्या नहीं लोग? क्या हो गया बोलते फिर? काय काम केलं राजा तो काय तुमचा भतीजा राजा काहीच तर नाही, मीटरमध्ये काहीच फॉल्ट नाही म्हणते तिथं काही आपले सांगे वांगे कंप्लेंट करता म्हणते राजा, याचं नाव त्याचं सांग मावर भडकला ते साहेब राजा. अरे काय तुम्ही काम कसं केलं म्हणलं भतीजा भाऊ तिकडे काहीच नाही म्हणते ना तिकडे वातावरण बरोबर आहे म्हणते सगळं. काय बोलता राजा? केलं ना साहेब, केलं ना, त्याची पूर्ण डायरेक्टच केलं मीटर हातातच लागत होते ते. नाही ना हिंका आता साहेब काय सांगू राहिले, खोटे बोलू राहिले ते. सकाळी 7:30 गेलो म्हणजे आम्ही धाड टाकली म्हणजे काहीच नाही म्हणजे सगळं बरोबर आहे म्हणे. मग काय तुझंच काम चुकलं ते, तर बरोबर नाही केलं राजा ते. तू म्हणता बाबा मी सगळं बरोबर केलं राजा कसं काय झालं, चमत्कार झाला काही समजाच मार्ग नाही. नाही नाही काहीतरी बातमी लीक झाली राजा 100%. कारण की कसं आहे, हे आपला घनश्याम आहे का नाही हो, माझा फोन चालू तेव्हा ती तिथंच होता, त्यांना ऐकलं काय सांगायला का ना. जाऊ दे आता हो, हे तर फेल गेला आपला हो, पण पाहू अजून पुढे प्रयत्न करत राहू आपण. हॅलो हॅलो हां 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 बोला बोला कोण बोलता? हॅलो काय मी सीताराम पवार बोलतो म्हणलं, दुसऱ्या नंबरवरून फोन लावला तुले हो. नालाय कोणाच्या आमच्या मित्रामध्ये काय काय केलं तर सकाळी एका धाड पडली म्हणलं आमची, तर तुम्हाला वैकू येत नाही असं नाही तसं नाही लेका म्हणलं हराम खोदा अटकोच होता का रे? बापरे रामपूरून फोन आहे सीताराम बुड्याचा. अरे काय झालं का म्हणलं, काय झालं काय कसं काय धाड पडली होती का? धाड पडली का म्हणजे अरे सकाळी 7:30 वाजता माझ्या चक्कीवर आले डायरेक्ट ते, मग माझ्या घरचं मीटर चेक केलं ते शिवलाल टोयगोटर चेक नावाचं त्याच्या कंप्लेंट केली कोण येतं म्हणलं काय म्हणलं किती बेकार काम झालं असतं आमचं आता ते. बरं झालं आमच्या गावात ते भूषण टोयगोटे नावाचं मोठं टेक्निकल शिकेल आहे इलेक्ट्रॉनिक, त्यानं सगळं बरोबर केलं म्हणून जमलं ते नाही तर सर आम्ही गोत्यात आलो होतो ना.
अरे रे रे रे, काय राजा तुमच्याच गावातल्याच काम आहे हो ना. हे तुम्ही काय केलं, लीक केलं राजा. हो त्याच्यानं तुमच्या गावातल्यानंच कोणतरी कंप्लेंट केली असेल ते. हो असं मला वाटते बा. हो मी आता बरोबर केलं. नाही ते सगळं समजलं बाबू. हो तू बी कोणाचा माणूस आहे आम्हाला समजलं ना ते आता. हो ना तुझ्या चेहरा आता लक्षात आला आमच्या. हो ना का भतीजा आहे ना तू, आम्ही का वैकत नाही का तुले. हा तेच तर म्हणलं, हे माणूस आम्ही आता विचार केला की बा कोण असू शकते. हो ना खादोड्यानं 100% कंप्लेंट दिली आणि तुला पाठवलं. हो आलं ना आमच्या सगळं लक्षात आता. बाबा सगळं लक्षात आलं म्हणते. हो बोला खादोडे साहेब, बोला म्हणलं त्याचं. बोला म्हणलं. हो मी जाऊ कंप्लेंट करणार ते. हो एम खादोडे. हो लेक नालायक वारायचो जराशानं वाचले रे तुम्ही. हा आलते हातातनी त्या भूषण टोयकोटेने तुम्हाला वाचवला. बरं बरं आज वाचले तुम्ही. हो डबल नाही वाचता तुम्ही. खादोड्याचा हात तुमच्यावर पडणारच आहे. थांबा तुम्ही, दणका बसणारच. तू काय दणका देतले का, हराम खोराले का अशी चिल्लर काम करून राहिला. हा म्हणलं थांब ना तू जरासा आता. तुझ्या मागं लागलो आम्ही आता. हो झाली आमची चर्चा. हो तू तयारीत राहा आता फक्त. हो प्रगट दिन होते. हो त्यानंतर पाहू आपण काय करायचं त्या. हो ठीक आहे, ठेव आता, ठेव, आलं लक्षात आमच्या. हो धन्यवाद धन्यवाद. जा ना, हो जा ना. आमच्यासारखे जे बरोबरी करणं तुमचं काम नाही ते. वयाच्या मनानं आता कसं आम्हाला जास्त बोलता येत नाही तुम्हाला. हो जा तुम्ही, जे होईन ते करून घ्या. हो खादोडे चॅलेंज आहे तुम्हाला, काय कराच ते करा. हो ठीक आहे, ठेवतो फोन. बरं बरं ठीक आहे ना, ठीक आहे ना. हो सध्या हा विषय इथेच थांबवा आता तू. हो प्रगट दिन झाल्यावर पाहिलं तू आता. हो ठीक आहे, ठेवतो फोन.